बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार। बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरु तडिद्वित विनंदित पितांबरधारी बालकृष्ण प्रभूचे वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद्भागवत महापुराण या अंतर्गत चाललेला हा दिव्य नाम महोत्सवानी आज पंचम दिवसाचा कथा प्रसंग आपणा सर्वांची उपस्थिती पावन पुनीत अशा या कणकल देवभूमीचं सानिध्य मा भगवती मनसा चंडीच्या स्तन चरणाचा आश्रय आणि भगवंताची असीम कृपा संपादित करून मोठ्या समाहित चित्ताने एकाग्र अंतकरणाने आपण भगवंताचे गुणानुवाद गाण्यासाठी आरंभ करूया। प्रथमतः सर्वांच्या हृदयभूत भगवंताला अभिवादन करून भवानी शंकराचं वंदन करून यात समग्र तीर्थांना आणि साधू संत महंतांना देवी देवतांना प्रणाम करून आपण पापनाशिनी पुण्यवर्धिनी अशी ही भागवताची गुणसरिता त्या ठिकाणी वर्णन करत आहोत। मोठ्या आनंदाने प्रेमाने उत्साहाने आणि भावपूर्ण अंतकरणाने आपण काल श्रीमद्भागवत महापुराण कथेमध्ये भगवान गोपाल कृष्णाचा प्रागट्य महोत्सव आपण काल संपन्न केला। आज पाहता पाहता असताना कथेचा 5वा दिवस आहे आणि केवळ 2 दिवस आता कथा राहिलेली आहे। अधिक आपण या कथेचा आनंद एक सांगतो तुम्हाला, फिरण्याला सुद्धा मर्यादा आहे, पाहण्याला सुद्धा मर्यादा आहे, पण माझ्या भगवंताच्या गुणाला मर्यादा निश्चितच नाही आहे। जितकं तुम्ही बुडत जाल ना तितका त्याच्यामध्ये आनंद येत राहतो। जर बुडाला नाही, एक लक्षामध्ये घ्या, त्या गुणामध्ये जर आम्हाला आनंद आला नाही तर आपण एकच समजून जायचं की एकतर आम्ही बुडालो नाही आणि भगवंताप्रती आमचं प्रेमही नाही। मी काल परवा दिवशी सांगितलं की ज्याच्या प्रती आमचं प्रेम आहे त्याचं बोलणंही आम्हाला ठीक वाटतं, त्याची चर्चाही ठीक वाटते। तद न्यायाप्रमाणे भगवंताची कथा त्यालाच प्रिय आणि वाटते ज्याचं भगवंतावर प्रेम आहे। संसारावर प्रेम करणारा तो भगवंताची कथा कशी आवडेल, त्याला नाही आवडणार। जसं लेकरावर प्रेम आणि लेकराचं वाकडं तिकडं बोलणंही बरं वाटतं असं। म्हणून आपलं भगवंताप्रती असणारा एक सांगू का, या जीवाचा पहिला स्नेह भगवंताप्रती असला पाहिजे। आणि हेच गोपांगणांच्या या कृष्ण चरित्रामधून त्या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतं। हे सगळं जे आहे आमच्याकडे व्यवस्था मान्य आहे मला, पण ही सगळी व्यवस्था भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे आणि ती जर प्राप्ती आम्हाला नाही झाली तर ही व्यवस्था व्यर्थ आहे। म्हणजे ते बायका मुलं घर प्रपंच वैभव सगळं काही नवे नवे, हा आपला मिळालेला देह सुद्धा व्यर्थ आहे। मला वाटतं त्यापेक्षा तो न मिळालेला बरा होता का? कारण की न मिळालेला असताना जर मिळाला नसता तर लवकर मिळाल्याचे चान्स आहेत, पण जर मिळाला आणि आम्ही व्यर्थ घालवला पाप कमवण्यामध्ये तर पुन्हा 84 लक्ष येऊन फेरा फेरावा लागेल। म्हणून तर म्हणतात लाभला हा देह काकटाली न्याय। कसा देह मानवी देह सापडतो? अचानक आंधळ्याच्या असणाऱ्या मुठीत कावळा सापडावा इतका चकलीने मिळतो। कावळा मी म्हणतो देखण्या माणसाला सुद्धा मुठीत सापडतो का? तर आंधळ्याच्या कधी सापडत असेल? आंधळ टाळी वाजवायला गेलं कावळाच मुठीत आला असा सापडतो। म्हणून हा मिळालेला देह शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे संत सांगतात त्या न्यायाप्रमाणे। म्हणून आपल्या आपल्या भाग्याला जाग करा, प्रभूचे गुण वर्णन करा। भगवान काल प्रगट त्या ठिकाणी झाले, पण माझा प्रश्न असा आहे की भगवान कुठे प्रगट होतात? भगवान नेमकं कोणाच्या दारी प्रगट होतात? पैसा आहे, सुख आहे, दुःख आहे, दुःखामध्ये मिळतो का भगवान? सुखामध्ये मिळतो का? पैशावाल्याला मिळतो का? स्वरूपवानाला मिळतो का? भगवान नेमकं कोणाची ते अवतरित होतो?
खूप भक्ती करणाऱ्याच इथं फक्त आवडतो, सारखा हरिपाठ म्हणणाऱ्याच इथं येतो का? सारखा वारी करतो, सारखा मंदिरातच बसलेला असतो, त्याला मिळतो का? त्याच्या घरी येतो का? असे अनंत प्रश्न आहेत. पण मी एक सांगेल की भगवान प्रगट याच्यातल्या कोणामध्येच होत नाही. भगवान फक्त एके ठिकाणी प्रगट होतो जिथे समाधान आहे. समाधान कशाला म्हटलं मी काल परवा तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता कोणी नसेल कथेला त्याला मी काय करणार. सुख आले की हसणारा आणि दुःख झाले की रडत बसणारा याला समाधानी म्हणायचंच नाहीये. ज्याला सुखामध्ये आणि दुःखामध्ये काही फरकच वाटत नाही, केवळ भगवंताची इच्छा, जे मिळालं की प्रभूची आज्ञा आहे, या न्यायाप्रमाणे जो जीवन जगतो तो समाधान. आमच्याकडे काय हो, आम्हाला थोडं काही बरं वाटलं की खुश, आणि जरा काही बिघडलं की पडला चेहरा. ठेविली अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. अरे स्पष्ट मुक्ती आहे संतांची. मला एकच कळतं, लोक चिंता करतात सारखी. कधी मुलाची चिंता, कधी घराची चिंता, कधी पायाची चिंता, कधी दुखण्याची चिंता, कधी पैशाची चिंता, कधी कामाची चिंता, कधी अरे प्रत्येक एक सांगू का, चिता से भी चिंता बुरी है. एक सांगू का, चितात बघा जरा वजनदार शब्द, चिता आणि चिंता या दोन शब्दामध्ये फरक फक्त अनुस्वाराचा आहे. मग जास्तीचा अनुस्वार चितेला लागलाय का चिंतेला लागलाय? चिंतेला. चितेला अनुस्वार नाही, चिंतेला अनुस्वार आहे. मग खतरनाक कोणती असेल? चिंता. अरे चिता तरी वाळलेल्या वस्तूला जाळते, चिंता तर ह्या चांगल्या धडधाकट शरीराला जाळण्याचं काम करते. आम्ही चिंता करतो. चिंता नकोय बाबा. शास्त्र म्हणतोय तू गाफील नको राहू. शास्त्र म्हणतोय तू सदैव प्रयत्न कर, मान्य आहे, पण चिंता नको आहे. तुला करावंच वाटतंय ना, तर एक काम करतो, तू रिकामा बसू शकत नाही, मला माहिती आहे. माणूस रिकामा, ओय रिकामा कधी बसतो का माणूस? तुम्ही कधी रिकामे असता? अरे झोपीत सुद्धा रिकामे नसता तुम्ही. काहीतरी बावळट स्वप्न पडत राहते का? असतात रिकामे. माणूस एकटा बसला कुठेतरी म्हणजे तो रिकामा आणि निवांत आहे असं समजू नका. एकांत याचा शब्द आम्ही कुठेतरी एकटे बसलो असं नाही. एक अंत. आम्ही जेव्हा बसून तेव्हा आमच्या मनामध्ये भगवंता व्यतिरिक्त एकही क्षण कोणता विचार येत नाही. त्या एका विचारामध्ये, भगवंताच्या एका विचारामध्ये सर्व विचाराचा जिथे अंत होतो त्याला एकांत म्हणतात. पण जेव्हा आम्ही निवांत बसतो तेव्हा तर डोक्यामध्ये काहुरच माजतं विचाराचं. हे करू का, ते करू, असं करू का, तसं करू. उदास बसतो. याला एकांत नाही म्हटलं जात. लोकांना म्हणतं जरा निवांत एकांत. अरे निवांत त्याला कसलं म्हणायचं एकटा बसला असं म्हणजे? अरे निवांत जिथे की काही नाही, हस तंद्रीमध्ये आहे आनंदाच्या, तो खरा निवांत आहे. म्हणून एकांतामध्ये तर आम्ही चिंता जास्त करतो की नाही? म्हणून तुम्ही हे काम नका करू. कामच करायचे आहे, तुम्ही बसू शकत नाही रिकामे. म्हणून शास्त्र म्हणतंय की तुम्ही चिंता नका करू. मी सांगतो ते एक काम करा. तुम्ही माझ्या भगवंताचं फक्त चिंतन करा. तुमची चिंता तो करत बसेल. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असेल. तो जाणतोय सगळं, योग्य काय अयोग्य काय सगळं जाणतो. आणि म्हणून ज्याला कशाची चिंता नाही, अरे दुःख क्लेश सर्व या उर्मीतून जो बाहेर निघालेला आहे आणि अखंड भगवान नामामध्ये तो असताना एकरूप झालेला आहे, ज्याला सुख दुःखाची जाणीव सुद्धा नाही, अशाच्या घरी भगवान त्या ठिकाणी प्रगट होतात. हे लक्षामध्ये घ्या. अरे नंद बाबा आणि यशोदेचं आज किती वर्षाचं वय होतं?
85 वर्षाचं वय हे यशोदेचं होतं आणि नंदाचं 80 वर्षाचं होतं. उलट होतं बरं का त्यांचं. जुन्या काळामध्ये कसं होतं, माणसं 500-1000 वर्ष जगायचे, म्हणून त्याच्यामध्ये 10-5 वर्षाचं अंतर हा काही असताना मोठा नव्हता. आता मनुष्य हा अल्पदेही बनला गेला, अल्पायुष्य बनला गेला. म्हणून यांच्याकडे एवढं वय होतं, 85 वर्षाचं वय माता यशोदेचं, नंद बाबाचं 80. वैभवाचा जर विचार करायला गेलं ना, शास्त्रकार सांगतात एका चौकामध्ये शेकडो गायी उभा राहतील. आपल्याकडे वाडे आहेत ना जुने चिरबंदी, त्याला चौक असतो पहामध्ये, आणि त्या चौकामध्ये थांबून थांबून किती माणसं बसू शकतात? एक 10-5 माणसं बसतात. ते बी मोठा वाडा असला तर. छोटा वाडा असला तर काय दिसतं, तिथल्या तिथंच असते. अशी चौक शेकडो गायी एका चौकामध्ये थांबतील, अशी 15 चौक महलाला होती. किती? 15 चौक आणि 15 महाद्वार त्याला होती. शेकडो दास दासी आणि त्या घरामध्ये होत्या. 9 लाख गायींचं आधिपत्य जुन्या काळामध्ये. आजकाल संपत्ती मोजण्याचा जो काही मूल्यांकन आहे ना, ते चुकीचं आहे. आजचं मूल्यांकन कसं आहे? कुणाचे किती घर मोठं आहे, किती असणाऱ्या गाड्या आहेत, किती बंगले आहेत, किती घर आहे, याच्यावर असणारं मूल्यांकन आहे. जुन्या काळामध्ये संपत्तीचं मूल्यांकन याच्यावर नव्हतं. कुणाच्या दावणीला किती गायी बांधलेल्या आहेत त्याच्यावर असताना त्याचं मूल्यांकन असायचं. किती बारदाना मोठा आहे, 8 बैलाचा आहे का 12 बैलाचा आहे का 20 बैलाचा आहे, याच्यावर मूल्यांकन गावामध्ये ठरायचं. गरीब श्रीमंतीचं. अरे 9 लाख गायींचं आधिपत्य नंदाकडे होतं. धनाची असणारी भरलेली अनंत कोठार त्या ठिकाणी होती. सगळं एवढं वैभव होतं. आज 85 वर्षाचं वय झालेलं आहे, पण यांना पुत्र संतान त्या ठिकाणी नव्हती. पण आपल्याला पुत्र संतान नाही या गोष्टीची कसलीच भणक सुद्धा त्यांच्या मनामध्ये येत नसे. अखंड भगवत चिंतनामध्ये तल्लीन असत. पण सर्व गोकुळवासियांना मात्र वाटायचं की आमच्या नंदाला असताना एक तरी असं पुत्र संतान असावं की जसं नंद आमचा सांभाळ करतो ना, तसा पुढच्या पिढीचाही सांभाळ करणारा कोणीतरी उत्तर अधिकारी आणि पुत्र असला पाहिजे. राधे राधे. म्हणून या सर्व गोकुळवासियांनी मिळून शांडिल्य ऋषीकडे गेले आणि सांगितलं की नंदाच्या घरी पुत्र व्हावा असे एखादी साधना सांगा. आणि त्यांनी 1 वर्षाचं एकादशी व्रत त्यांना सांगितलं. राधे राधे. आणि 1 वर्षाचं एकादशी व्रत त्यांनी त्यांना सांगितलं. किती? 1 वर्षाचं. सर्व आणि गोपाल सहस्त्रनामाचा याग सांगितला. बाबांनो, 1 वर्षाचं एकादशी व्रत. मी एक विचारतो, इथं एकादशी कोणाला असतो? सारखी हात वर करावं. हाय तर काही 10-5 चुकलेले. बाकीच्याला काही अडचण आहे का? असली तर सांगा. बाबांनो, आतापर्यंत झालं ते गेलं, पण आता इथून पुढे एकादशी करत जा. काही माणसं प्रकृतीचं कारण देतात. अरे प्रकृती नेमकं उपवासाला एकादशीला आडवी कुठे येते?
काका तुम्हाला एकादश असते का? तुम्हाला शुगर बीपी किती दिवसापासून आहे कळत? बीपी आहे बघ. माणसं मग अरे एक सांगू का, अडचण कुठे उपासाची? खायला काय नाही आज अरे मी म्हणतो उपवासाचेच पदार्थ जास्त झालेत. लोणचे निघालेत, पापड निघालेत, काही बी काढले कुठे. आता ते किती योग्य अयोग्य हा भाग निराळा आहे. मी तर सांगत असतो उत्तर भारतामध्ये इकडं वृंदावनामध्ये एकदा मी दादा आणि आबा आलो होतो. एका आश्रमामध्ये थांबलो आणि त्या ठिकाणी असंच रूम घेतली. नेमकी आंघोळी वगैरे झाल्या, प्रवास पूर्ण झालेला होता. आला तिथला मॅनेजर, पंडितजी क्या आज एकादशी है? ठीक है, क्या आप पकोड़ी पकोड़ी खाएंगे? पकोड़ी भजिया खाएंगे आप? बोले ये क्या है? नहीं बोले चलता है हमारे इधर, सिंगाड़े का आटा रहता है उसका होता है. हे मी बघितलं अनेक वेळा भोगला आश्रमामध्ये आम्ही जायचो एकादशीच्या भंडाऱ्याला. सगळं काही असायचं त्याच्यात. मी म्हणलं आता भानगडच झाली. पहिल्यांदा खीर केली त्यांनी, दुसऱ्यांदा एकदा ते श्यामा चावल म्हणजे बगर काय त्याच्यामध्ये कोबी, टमाटे, कोथिंबीर, जिरे. हे नागपूर साईडला सुद्धा टाकते बरे जिरे. मी म्हणलं त्यांना विचारलं ये ऐसी कैसे एकादशी? नहीं पंडित जी हमारे उधर खाली चावल और आटा नहीं खाते, सब खाते थे. आता मी म्हणलं त्यांनीच काय बेकार आहे. पण मला एक म्हणायचंय, न धरण्यापेक्षा ती सुद्धा एकादशी श्रेष्ठ आहे. त्याचं कारण आहे की कमीत कमी त्या निमित्ताने माझ्या पांडुरंगाचं काही वेळा स्मरण तरी होतं, हे मात्र निश्चित आहे. अरे मुलगा शाळेत न जाण्यापेक्षा 35% पडून का होईना पण जातोय, हे काय कमी आहे काय? तसा न करण्यापेक्षा करतोय हे तरी कमी आहे. कुठेतरी हळूहळू त्याची अंतकरण शुद्धीच्या दिशेने वाटचाल होत राहील आणि हळूहळू भगवंताची कृपा. लय कडक एकादशी धरणारला मी म्हणतो 5 वर्षात झाली ते 10 वर्षात तरी ह्याचा नंबर लागणच ना काय. बाबांनो आज फराळाला आणि एक मलाकडे खाण्यापिण्याच्या बाबतीत कुणी नाटकच करायची गरज नाही. मान्य आहे आज गरिबी आणि श्रीमंती फक्त इतक्यापर्यंतच मर्यादित राहिलेली आहे. कुठपर्यंत? की लय मोठा बंगला, गाड्या बिड्या इथपर्यंत. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणाल तर आज गरीब आणि श्रीमंत काही भेद राहिलेला नाही. उलट ज्याला जेव साधं साधं खातोय तो आता श्रीमंत समजायचा आणि जेव हेवी पचवू शकतो तो गरीब समजायचा. काय उलटी चंगळ त्यांच्याकडे खायला. दिवस बदलणार आहेत बाबांनो, बदलणार आहेत. जुनं ते आता नव्याने येणार आहे. आता काहीच्या घरी जुन्या काळामध्ये सारवायच्या असताना भिंती असायच्या, गोठा असायचा, सारवण्याच्या परवर असायचे, ते असताना सेनाने सारवून घ्यायचे. बरोबर आहे ना? आता कुठे कुठे नवीन निघाले. अति खूप श्रीमंताच्या घरी स्वतः पुरती का होईना एक सारवायची आता रूम तयार करू लागलेले आहेत. आता काही दिवसांना असं म्हणण्यात येईल की ज्याच्या घरी सारवायची असताना एक तर रूम आहे तो म्हणले श्रीमंत आणि ज्याच्याकडे स्टाईल फरशी आहे तो गरीब. असं उलट होत चालणार आहे. आता जुनं नव्याने त्या ठिकाणी येत असतं. संसरती इति संसारः. या संसाराचा जो सरकत राहतो, जो बदलत राहतो त्याला संसार म्हणतात. तो स्थिर नसतो. संसरती म्हणजे तो सरकत राहतो, पुढे पुढे मागचं पुढं. आणि पुढे जे काही येतं ना ते काही नवं नसतं, तेच रोटेशन पद्धतीने राट पाळण्यासारखं फिरून येत असतं, बाकी काही नाही. आता काही जुन्या गोष्टी फॅशन म्हणून नव्याने येऊ लागल्या. राधे राधे. अन्नधान्याच्या बाबतीत आज अन्नपूर्णा माता अतिप्रसन्न आहे सर्वांवर. मला म्हणायचंय फळं खा. नाही तुम्हाला ती साबुदाणा आवडत, खात बी जाऊ नका. ते आपलं बगरी आहे, ही आहे, फळं आहेत, काय जे खायचं ते खा. पण माझी एक विनंती आहे तीर्थामधून सल्ला की इथून पुढे माझ्या पांडुरंगाची सोमवार, गुरुवार, मंगळवार, बुधवार, शनिवार करा, नका करू. ज्याच्या त्याच्या इच्छेनं बघा. जास्तही करू नका. 15 वड्यातून 2 उपवास तरी असले पाहिजेत. 8 दिवसातून 1 क्लिनिंग लागली पाहिजे. शुगर फॅक्टरीला सुद्धा 1 क्लिनिंग असते. तशी या शरीराला सुद्धा या फॅक्टरीला एका क्लिनिंगची गरज असते.
म्हणजे व्यवस्थित चालते. म्हणून एकादशी धराल अशी अपेक्षा मी निश्चितच करतोय. आता ज्याचं जसं नशीब असेल तसं तो बुद्धी लावील. राधे राधे सावकार, राधे राधे. हा हळूच म्हणायलात का तुम्ही? राधे राधे. हा म्हणजे हा आवाज तुम्ही राखून ठेवता का भांडण तडणं करायला? राधे राधे काका. काय झालं? अरे राधे राधे म्हणलं ना मोठ्यानं जरा. बघ असं म्हणलं पाहिजे. आणि म्हणून एकादशी करा बाबांनो, एकादशी करा. राजा अंबरीश एकादशीच्या जीवावर मोठा झाला. राजा होता. सवै कृष्ण पदार विंदयोर वचांसी वैकुंठ गुणानि वर्तमने करोर हरिर मंदिरा मार्जना दिशु श्रुतिंच कारा सत्कथोदये. राजा अंबरीश आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला राजा आहे हा. कुठे? महाराष्ट्रात बार्शी या ठिकाणी. जुन्या काळामध्ये जेवढा मान बार्शी शहराला होता महाराष्ट्रात तेवढा अन्य शहराला नव्हता. कारण की व्यापाराचं केंद्र मानलं जायचं बार्शी. राजा होता, सार्वभौम सम्राट होता हा. म्हणून बार्शीला बघा गिनीश बुक मध्ये पुरातन काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये, इतिहासकालीन काळामध्ये महाराष्ट्राच्या व्यापाराचे प्रवेशद्वार काय आहे तर त्याचं उत्तर आहे बार्शी. या ठिकाणी आणणारा हस्तिनापुराची गादी सिंहासन बार्शी या ठिकाणी आणणारा राजा अंबरीश होता. सूर्य वंशाचा राजा होता. सम्राटपद होतं. पण देवाची देवपूजा स्वहस्ते करत असे. मंदिराचा सडा स्मार्जन स्वतःच्या हाताने करत असे. हजारो नौकर चाकर घरामध्ये असायचे. एवढंच काय, जे भगवंताला प्रसाद बनवायचा आहे ना त्याचा जो आटा म्हणजे पीठ चक्की जात चालवायचं तो स्वतः चालवत असे. आजकाल कसं आहे, माणसं पैशाच्या जोरावर, अरे पैशाच्या जोरावर भक्ती होत नाही. भक्ती झाली तर फक्त अंतकरणानेच होते, एवढं लक्षामध्ये घ्या. एके दिवशी राजा चक्की चालवत होता, पिठाची असणारी त्या ठिकाणी. आणि चक्की चालवत असताना, जात चालवत असताना राजाच्या अंगाला घाम आलेला होता. इतक्यामध्ये पाठीमागून थंड हवा लागली आणि वळून पाठीमागे पाहिलं तर नारायण चतुर्भुज रूपाने राजा अंबरीशाला पंखा करतात. नेत्रामध्ये अश्रू आली. अंबरीशाच्या चरणावर पडला. महाराज, हे काय करत आहात तुम्ही? भगवान म्हणले, राजा अरे तू काय कमी आहेस? सवै मृष्ण पूर्ण पदार विंदयोर वचांसी वैकुंठ गुणानि वर्तमनि करोर हरिर मंदिर मार्जना दिशु श्रुतिंच कारा सत्कथोदये. राजा, अरे तू राजा असून स्वतः माझं सडास मार्जन करतो. मी तुझ्यासाठी पंखा करू शकत नाही. राजा, तू राजा आहेस. राज्याचे संरक्षण करणे हे तुझं काम आहे. हे घे. त्या ठिकाणी माझं सुदर्शन आणि हे सुदर्शन तुझं राज्याचं रक्षण करेल आणि तू माझी मात्र भक्ती करत राहा. निहाल झाला राजा त्या प्रेमाने. सुदर्शन राज्याचं रक्षण करू लागलं. राजा मात्र भक्तीमध्ये मग्न. 1 वर्षाचे याने एकदा एकादशी, व्रतस्थ एकादशी केली. आणि एके दिवशी एकादशीचा पारणा करण्याची वेळ आली. द्वादशीचा समय आहे. आणि इतक्यामध्ये आता पारणा करणारा ऋषी दुर्वासांचं शिष्या समवेत आगमन झालं. शिष्या दुर्वासांना पाहिलं. या या स्वामी, अहो भाग्य, माझ्या घरी असणारं निमंत्रण स्वीकारा. भाग्यवान आहे. आमंत्रण स्वीकारलं आणि त्या ठिकाणी नदीच्या स्नानावर सर्व गेली. पण कित्येक घंटे झाले स्नानामध्ये दंग झाले ऋषी दुर्वासा. इकडे द्वादशीच्या तिथीचा क्षय होता. ऋत्विजांनी सांगितलं, राजा
अरे द्वादशी तिथेचा क्षय होऊ लागलेला आहे, लवकरात लवकर द्वादशीचं पारण करून घ्या, अन्यथा व्रतभंग होईल. पण दुर्वासाला आमंत्रित केलेला आहे, अतिथीचा भोज झाल्याशिवाय पारण करणं योग्य नाही. करावं तर काय करावं? भोजन करावं तर अतिथी उपासी आहे, नाही करावं तर त्या ठिकाणी व्रतभंग होणार. ऋत्विजांनी सांगितलं, हातावर पाणी घेऊन संकल्प करा आणि केवळ आचमन करा आणि व्रत सांगता करा, भोजन नंतर करा. त्याप्रमाणे केलं आणि व्रत सांगता केली. दुर्वासाने आले आणि सर्व वार्ता कळाली. राग आला, राजा मला निमंत्रित करूनच तू व्रत सांगता केलीस, अरे तू दंडाचा अधिकारी आहेस. राग आला, दुर्वासाने एक जटा उपटली, त्याच्यातून कृत्या उत्पन्न केली आणि आदेश केला दुर्वासाला जळून भस्मसात करा. पण कृत्या प्रगट होता क्षणी सुदर्शन प्रगट झालं. सुदर्शनाने कृत्याला भस्मसात केलं आणि लक्ष केलं अंबरीशाला. अंबरीश सुदर्शनाला पाहून धावू लागले. पुढे अंबरीश मागे सुदर्शन, पुढे अंबरीश मागे सुदर्शन. 1 वर्ष झालं हा प्रवास चालू आहे. ब्रह्मलोकामध्ये गेले. त्राहिमाम त्राहिमाम म्हणले, झालं काय? म्हणले सुदर्शन पाठीमागे आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, लवकर बाहेर व्हा, आम्ही काही करू शकत नाही त्या सुदर्शनाला. कैलासावर गेले. भोलेनाथ रक्षण करा. कुणापासून? म्हणले या सुदर्शनापासून. म्हणले कैलासातून पहिल्या बाजूला फिर. अरे सुदर्शन आहे ते नारायणाचं अमोघ अस्त्र, कुणी काही करू शकणार नाही. महाराज पर्याय सांगा. ज्याचं सुदर्शन आहे त्याला शरण जा. वैकुंठामध्ये येऊन नारायणाला साष्टांग प्रणाम केला. प्रभो माझं रक्षण करा, रक्षण करा. म्हणले का? कशापासून? म्हणले हे तुमचं सुदर्शन. भगवंताने सांगितलं हे अशक्य आहे. का? म्हणले सुदर्शन माझं आहे पण मी माझा नाही. भगवान हे काय बोलत आहात तुम्ही? अरे शरणागताचं वत्स रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मला आज तुम्ही अस्त्र असंच रिकाम्या हाताने लावणार? प्रभू विनंती आहे, रक्षण करा. सांगितलं मी सुद्धा त्या ठिकाणी स्वतंत्र नाही. हे दुर्वासा मी पराधीन आहे. महाराज जगाला निर्माण करणारे तुम्ही जगतपती आहात आणि तुम्ही पराधीन. तुमच्यावर कोणाची सत्ता आहे? आणि त्यावेळेस भगवान म्हणतात, अहम भक्तो पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विजः साधुवीर भक्त हृदयो भक्तिमान्य प्रियो नरः. हे दुर्वासा, अरे मी स्वतंत्र नाही, माझ्यावर सुद्धा एकाची सत्ता आहे. मी परतंत्र आहे आणि मी कुणाच्या अधीन आहे? तर मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे. किती अधीन आहे? हे दुर्वासा, एखादी पतिव्रता असते आपल्या पतीच्या जितकी अधीन असावी ना, तितकी मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे. भगवंताला संकोच सुद्धा वाटत नाही. मी नाही आपलं रक्षण करू शकत. मग काय करावं? सांगितलं ज्या माझ्या भक्ताचा अपराध केला ना त्याला तुम्ही शरण द्या. दुर्वासा धावू लागले आणि अंबरीशाला येऊन साष्टांग प्रणाम करू लागले. अंबरीशाने पाहिलं, अंबरीश तिथेच उभा होता. महाराज हे काय आपण करत आहात? चरणावर अंबरीश पडला गेला. नाही राजा, अरे तू धन्य आहेस बाबा, धन्य आहेस. हे ऋषीवर 1 वर्ष झालं मी आपली वाट पाहतोय. माझ्या निमंत्रणाचा स्वीकार करावा. तुम्ही भोजन केल्याशिवाय मला भोजन करता येणार नाही. सांगितलं म्हणजे राजा तू 1 वर्ष झाला आणखीन उपवासी आहे? सांगितलं महाराज तुम्हाला निमंत्रण देऊन मी कसं भोजन करणार? पहिलं होईल ते भोजन तुमचं. अरे इतका क्रोधी असताना दुर्वासा त्याच्याही नेत्रामध्ये अश्रू आले प्रेमाचे. राजा अरे धन्य आहेस तू आणि तुझा तो नारायण, धन्य आहे तुमची भक्ती. पण तुझ्या निमंत्रणाचा राजा स्वीकार करण्यामध्ये आनंद आहे मला. भाग्य समजेल मी तुझ्या घरचा प्रसाद ग्रहण करण्यामध्ये. पण या सुदर्शनाला पहा. राजाने केवळ सुदर्शनाकडे नजर उठवली आणि सुदर्शन त्या ठिकाणी शांत झालं. हे महत्व एकादशीने प्राप्त झालं त्याला. म्हणून माझ्या पांडुरंगाचं एक व्रत एकादशी अवश्य करत जा, अवश्य करत जा, अवश्य करत जा. हो मी साधा पर्याय सांगतो तुम्हाला. घरामध्ये एकादशीच्या दिवशी अन्न बनवलंच नाही पाहिजे. खायला कमी खावा आजकाल. अरे तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे.
15 दिवसातून एकदा घरामध्ये आहार चेंज होईल. तेलकट मळमळ जळजळ हे चढबंद होऊन जाईल. सुंदर त्या दिवशी फळं आणा खायला. एक दिवस फळावर राहू द्या. काही दुसरं काही खा. साधं साधं हलकं जे फराळाचं अन्न ते खा. येणेकरून तुमचं आरोग्य सुधारेल. तुम्ही म्हणाल नाही नाही तसं जमत नाही. अरे तुम्ही मनाला लावून घेतलं ह्याला जमत नाही त्याला जमत नाही. असं काही नाही सवय लावून घेण्यावर. पुरुषोत्तमला विचारा तो कधीपासून पुरुषोत्तम कधीपासून एकादश करतो तो म्हणतो मलाच माहिती नाही. काय त्याला विचारलं ना तू एकादश कधी, तो म्हणतो मलाच माहिती नाही. का? अरे त्याला एकादशीचं काही खायलाच नाही दिलं. ती आता सवय पडून गेली त्याला. काय सवय पडून गेली की आज एकादशी आहे आणि आता हे असं खायचं नाही, खायचं तर फराळाची ही सवय. अरे प्रयत्नाने नाही, अगोदरच आपण ते जगलं पाहिजे. ऑटोमॅटिक ते पुढे उतरल्या जाईल. व्रत एकादशी करील उपवास. व्रत एकादशी करील उपवास. व्रत एकादशी करील उपवास. इतर धर्मियांचा विचार करा. अरे वर्षभर एक त्यांचा महिन्यानं दुनिया झाला तरी अरे आमच्याकडे लय सूट आहे हो. आमचा धर्म म्हणजे सर्वोत्कृष्ट धर्म आहे. पण याचं वाटोळ केलं आजकाल बाहेरच्या असणाऱ्या या गोष्टीला. आम्ही कसं लयच अति लोकधार्जीने म्हटलं तरी हरकत नाही. अरे किती असणार त्या ठिकाणी सूट आहे बघा ना. कित्येक महोत्सव आहेत आमच्याकडे. अरे बघा ना ते महिनाभर दिवसभर पेतही नाही तर खातही नाहीत काही, पण तरी सुद्धा त्यांची तक्रार नाही. अरे कुठं आम्ही चाललोय? जरा जागा करा आपल्या मस्तिष्कांना. संकल्प करा या तीर्थामधून जात असताना. जो एकादशी धरत नाही ना त्याने एकादशी असणारी करायची म्हणजे करायचीच. कुणी जर म्हणत असेल महाराज माझ्याकडे फराळाला पैसे नाही तो तेवढे फक्त मला नावं लिहून द्या जाताना एकादशी. आता फोन पेची व्यवस्था. एकादश आली की फराळाला 200 रुपये तुमच्या अकाउंटला टाकून देतो. त्याच्यापेक्षा पैशाचा चांगला सदुपयोग आणखीन कोणता व्हायचा? एखाद्या असणारा त्या ठिकाणी भक्ताच्या मुखामध्ये जर ते अन्न पडत असेल तर आनंद. राधे राधे जरा सगळे करणार असेल तर एकदा टाळ्या वाजवा बरं. म्हणजे ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते करणार आहेत असं समजतो. कोणी बिगर टाळ्याचा राहिला नाही. आता एवढं लक्षामध्ये राहू द्या म्हणजे झालं. तीर्थावर दिलेलं वचन विसरू नका. आणि म्हणून आज शांडिल्य ऋषींनी सांगितलेल्या या सर्वांनी 1 वर्षाचं एकादशी व्रत केलं. अरे माझ्या पांडुरंगाला प्रसन्न करणारं हे व्रत आहे. आणि परिणामतः साक्षात नंदाच्या घरी आज आनंदाचा जन्म झाला बाबांनो. आज आनंदाचं प्रागट्य त्या ठिकाणी झालं. आणि ज्यावेळेस आनंदाचं प्रागट्य झालं आणि जिकडे तिकडे अट्टालिकावर म्हणजे माडीवर उभा राहून सुनंदेने थाळी वाजवून सांगितलं, ए गोकुळवासी जनांनो ऐका. अरे नंदाच्या घरी आज आनंदाचा जन्म झालेला. हे जेव्हा ऐकलं आणि सर्व गोकुळवासी जन धावू लागली नंद भवनाच्या दिशेने. गोपांगणाने साज श्रंगार केला. कुणी दह्याची मडकी तर कुणी दुधाची मुडके घेऊन धावू लागलं. हजारोच्या संख्येने सर्व माणसांचा महापूर नंद भवनाच्या आणि गोकुळाच्या दिशेने धावू लागला. आनंदी आनंद जिकडे तिकडे झाला. बाबांनो इतक्यामध्ये शांडिल्य ऋषी आले. नंदाला सांगितलं यमुनेचं स्नान करून या. सुंदर अशा प्रकारे 108 वेळा डुबकी हरिशरणम नामाचा जाप करून यमुनेमध्ये मारली आणि पितरांच्या पूजनाला आरंभ झाला. पितराचं पूजन चालू झालं. बाबांनो शालिग्रामवर पाणी टाका म्हणलं की दूध टाकू लागले. दूध
टाका म्हणलं की साखर टाकू लागले, घृत टाका म्हणलं की मधू टाकू लागले. नंद बाबाला शांडिल्य ऋषीने विचारलं, बाबा तुझं लक्ष कुठं आहे? म्हणले माझं लक्ष सगळं लालाचं मुकडा पाहण्यामध्ये अडकलेलं आहे, सर्व नाचत आहेत. म्हणले असे पूजा जमणार नाही, तू एक काम कर, दिव्य अशा प्रकारचा संकल्प कर, मी पूजा करून घेतो. आणि नंद बाबा दिव्य असा संकल्प करतात. कशाचा? दानाचा. किती दानाचा? उगा त्या ठिकाणी पोहे निसते पोहे खिचडी एवढं नाही, काय संकल्प केला? धीनुनाम युती प्रादात विप्रेभ्य समलंकृते तिलाद्री सप्तरत्नोगम शाक कौमांबरावृता. 2 लक्ष गाईच्या दानाचा संकल्प केला माऊली दादा. किती? मरक्या गाई नाही, दूध देणाऱ्या, निस्त्या वाळल्या चिड्या नाही, सालंकृत सवत्स अशा 2 लक्ष गाईच्या दानाचा संकल्प केला. आणि 7 रत्नाच्या पर्वताचा दानाचा संकल्प केला. सोने चांदे हिरे जवाहरात किती धन होतं. अरे साक्षात आज नारायण प्रगट झालेला, लक्ष्मीपती प्रगट झालेला. आनंदाने सर्व गोपांगना धावू लागल्या, साज श्रृंगार केला आणि पळू लागला. ए सखी, अगं तुला माहित नाही का आज काय झालं? अगं काय झालं? म्हणली अगं तुला माहित नाही? अगं आज आनंदाचं भर चालू लागलं आणि आनंदाचे गीत गाऊ लागल्या आणि एकीमेकीला सांगू लागल्या. काय सांगतात? किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू टाळी वाजून. बोला. थोड हसू गालात नासुडा होताना थोड हसू गालात नासुडा होताना
आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, 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 आनंदी आनंद झाला। बोलिए बाल कृष्ण कन्हैया लाल की। आनंदाचं भरत आणि त्या नंद भवनामध्ये आलं। बसा खाली। मी म्हणतो बिगर नाचणारे कूलर समोर उठवावं। जे जे नाचत नाही तर कूलर पुढे बसलेत ना, ती केवळ त्याचे पुढे उठत नाहीत, त्यांना वाटतं उठलं की जागा गेली की गेलं। सुवेदीचा विचार नसतो कथेमध्ये। राधे राधे। आज आनंदी आनंद आणि नंद भवनामध्ये होऊ लागला बाबा। किती किती म्हणून महोत्सव चालू आहे माहिती आहे। आज नंद भवनामध्ये आनंदाचं तो भरत आलेला आहेच का तर साक्षात आनंद सुख राशी तो भगवान प्रगट झालेला। दहा दुधाची मडके कुणी नाचू नाचू लागल्या स्त्रिया, कोणी आणावं मडकं दुसऱ्याच्या डोकऱ्यावर फोडावं की अंघोळ दह्या दुधाची होत असे। अरे एवढी गर्दी की नंद बाबाला सुद्धा मध्ये जायचा तपास नाही। महिलांनी गीत गात असताना नंद बाबा सुद्धा बाहेर काढले, बाबा तुझं काही काम नाही मध्ये, आम्ही जातो मध्ये। नंद बाबाला सुद्धा महलामध्ये कृष्णाचं मुख पाहायला प्रवेश मिळाला। नंदाच्या आज आनंदाला पारावार नसल्यामुळे सर्व धनाची कोठार रिकामी केली बाबा। किती दान देतायत माहिती आहे। शुकदेव आठवणीने सांगता, राजा एका ब्राह्मणाने 10,000 गायी नेल्या। किती? अरे देणारा कोण नाही, ज्याला जितकं पाहिजे तेवढं घेऊन जा। आणि काही काही माणसं जर फुकट असलं ना इतके हवरे आले म्हणतात, विचारता सोय। 10,000 गायी हाकल्या ना, आखी एक गोशाळाच जाऊ द्या म्हणून। अरे जात असताना तिकडे गोशाळा घेऊन हाकतोय। अरे 10,000 गायी म्हणजे काय सोपे आहेत का? इथे 400 माणसाला आवरायचं नाकी 9 आलंय। 10,000 गायी। जिकडे तिकडे गायीच गायी दिसू लागल्या वनामध्ये, गायीच। आणि पाठीमागे आनंदामध्ये काय चाललंय कळेना त्याला, किती गायी हकल्या। धावता धावता, जुन्या काळात काय मधुर आंड्रीवेली नव्हते होत राहिला। जी कष्टा सुटला म्हणतात ती सुटला छला वाहनच नाही। गायीच्या मागे पळतोय, नील्या गायी आश्रमाच्या आजूबाजूने गायी, शेतामध्ये गायी, जिकडे तिकडे गायी हंबरणं ऐकू आलं। याची मालकीन मध्ये होती आश्रमात, ती म्हणली माय गायीचं हंबरणं एवढं कुठून ऐकू आलं? बाहेरून बघितलं तर जिकडं तिकडं गायीच गायी, सालंकरत गायी हंबरतायत। आनंद झाला, पण म्हणली गायी कुणाची तवर येऊ महाग। रंगनाथ पाठी माग चलत होता, काठी घेऊन पळत होता, हिला तिला हकीत। हिनं दुरून बघलं, तोबा तोबा राम म्हणली आता अवघड झालंय हे काय आहे? अहो ऐका अहो काय या गायी कुणाच्या? म्हणले कुणाच्या? अगं आपल्या गायी। आपल्या एवढ्या कोणी दिल्या? कुठं मिळाल्या? अहो देणाऱ्याने दिल्या, पण तुम्हाला आणायला काय वाटायला? अगं कळालंच नाही किती गायी हाकल्या मी ती, कारण की तिथं द्यायला नव्हता कोणी, जितक्या पाहिजे तितक्या आपल्या सोय इच्छेने मी हाकल्या। म्हणजे तुमची बुद्धी कुठे गेली नाही कळायला। अगं एवढा आनंदात होतो की भानावरच नव्हतो। म्हणजे तुम्हाला एवढं भान हरपायला आनंद कसा झाला? तुम्हाला निस्त्या फुकटच्या गायी घ्यायला एवढा आनंद। अरे ज्याने दिल्या त्याला कोणता आनंद झालाय, त्याने तुम्हाला एवढ्या गायी दिल्या। म्हणले तुला काहीच माहित नाही? म्हणले माहितीचं जाऊ द्या, म्हणले धोतर कुठे आहे म्हणले तुमचं? तेव्हा म्हणलं ते माहित नाही। म्हणलं तुला माहित नाही काय झालंय? म्हणले नाही। आणि तिथंच नाचून आपल्या पत्नीला सांगू लागला, काय सांगतोय? नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की। नंद घरानंद भयो
भंडारा चालू झाला. म्हाताऱ्या माणसांना लापसी, तरुणांना लड्डू पेढा, अरे म्हाताऱ्या मालकांना पालखी गाड्या, जी तरुण आहेत त्यांना घोडे यांचं दान होऊ लागलं. इच्छुकाला काही मिळू लागल्या. कोण काय नेते याचा परावार नाही. अरे रत्नाची कोठार रिकामी केली. शुभदेव म्हणतात हे राजन, एक म्हटले चांदीचं गटुडं घेऊन निघाला. कशाचं चांदीचं? जाता जाता रस्त्यामध्ये एक जण दुसरा दिसला. म्हणला काय आणलंस रे तू? म्हणला बघ चांदी घेऊन आलो. म्हणला चांदी आणत असतो कुठं? म्हणला मग तू काय आणलं? म्हणला बघ मी सोनं घेऊन आलो. म्हणलं सोनं कुठं होतं रे? म्हणले 4 नंबरच्या दरवाजाला. दिली चांदी फेकून पळाला 4 नंबरच्या दरवाजा. चांदीचं गटोळ फेकून दिलं, सोन्याचं गटोळ 4 नंबरच्या दरवाजावर घेऊन एक जण निघाला. घरी टिकून यावं पळत. इतक्यामध्ये रस्त्यात मिळाला. ए तू काय आणलं? म्हणला तू. मी म्हणला सोनं आणलं. सोनं? आणि म्हणला तू? अरे म्हणला मी रतन माणिक रत्नांच्या माळा आणल्या. आणि म्हणलं रत्नाच्या माळा कुठे मिळाल्या तुला? अरे सोनच घेऊन पळायलो. म्हणले रत्नांच्या माळा 9 नंबरच्या दरवाजावर होता. काय? दिलं सोनं फेकून आणि गेला रत्नांच्या माळा आणण्यासाठी. शुभदेव म्हणतात राजन, आज ब्रजक्षेत्र राहिलेला नाही. तरण रमा क्रीडन भून रपः. साक्षात आज लक्ष्मीपती इथे आल्यामुळे साक्षात लक्ष्मी जणू काय नृत्य करू लागली त्या ब्रजक्षेत्रामध्ये. आनंद काही निराळा आहे त्या ब्रजक्षेत्रामध्ये. एवढं दिलं की बाबांनो आनंदी आनंद पारावार नाही. प्रत्येक गोपांगना धावत असते श्रृंगार करून. मस्तकावरचे फुलं पळत असताना खाली गळू लागली. शुभदेव म्हणतात राजन, जणू काय फुलांनी विचार केला की जी भगवंताच्या दिशेने धावते ना, तिच्या मस्तकावर आमचं स्थान नाही तर तिच्या चरणावर आमचं स्थान आहे, म्हणून खाली फुलं गळू लागली. आज नंदाच्या या ब्रजक्षेत्रामध्ये नंदाच्या घरी कोण्या प्राकृत बालकाचा जन्म झालेला नाही, तर साक्षात आनंद सुखराशी त्या भगवंताचं प्रागट्य झालेलं आहे. म्हणून शुभदेवाच्या शब्दामध्येच आपण श्रवण करूया. शुभदेव काय म्हणतात? नंदस्त्वात्मज उत्पन्नी जाता लहदो महामना आहूय विप्राण वेदघ्ना स्नातः सुचिरलंकृत वाचित्वा स्वस्थयनं जात कर्माणि विधिमय कारयामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा. धीनूनां नियुति प्रादात् विप्रेभ्यः समलंकृते तिलाद्रिं सप्तरत्नौघ शाककौमाम्बरावृता. हे राजन, आज कोणता प्राकृत मुलगा इथे जन्माला आलेला नव्हता, तर तो वैकुंठ निवासी साक्षात नारायण आज ब्रज क्षेत्रामध्ये होता. म्हणून समग्र वैभव त्या ठिकाणी आज प्रगट झालं. किती दिवस हा महोत्सव चालला? 6 महिने हा महोत्सव चालला. आजही ब्रज क्षेत्रामध्ये कथा जर होत असेल तर नंद उत्सवामध्येच फक्त इकडल्या लोकांनी करावं. अरे पैशाची अशी उधळण करतात त्या याच्यामध्ये. आनंदोत्सव. एकदा वृंदावनात कथा करण्याची परत इच्छा झाली. बरेच जण म्हणतात महाराज, अरे मी म्हणलं 3दा केलेलं नाही. म्हणतात महाराज एकदा आणखी करूच, बघूया. आणि खरंच सांगू का, तिथे कथा करून आलं ना एक ऊर्जा मिळते. आणि एक सांगा, लोक यात्रे करूला तर सगळेच सोपं, कारण की वृंदावन इतक्या वस्तू स्वस्त कुठेच नाही. मी सगळ्या तीर्थावर फिरलो, रिक्षेलाही स्वस्त आहेत. हे कपडे लते माळा तिळा खायचं पियचं स्वस्त आहे तिथं. खरं फक्त उन्हाचाच त्रास होतो फक्त एवढा. नाही तो वृंदावनात कोणत्याही गलीत गेलं ना कुंकडही आनंदी आनंदच वाटतो. राधे राधे असा आवाज येतो. हा कानावर पुन्हा खंड भजन करतो.
आज ब्रजक्षेत्र राहिलेलं नाही, तर साक्षात वैकुंठाचं स्वरूप त्याला आलं. 6 महिने हा महोत्सव चालला बाबांनो. किती? 6 महिने. तुम्ही आम्ही पण करायचा. जो कोणी नंदोत्सव साजरा करेल त्याच्या जीवनामध्ये आनंद झाल्याशिवाय मिळत राहत नाही, आणि त्याला धनसंपदा कधीच जीवनामध्ये कमी पडत नाही, हा आशीर्वाद आहे. दशम स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 18 श्लोकामध्ये असणारं वर्णन आणि नंदोत्सवाचं केलं. कुणाकडे भागवत असेल तर अवश्य घरी वाचून पहा बाबांनो. आनंदी आनंद नित्य त्याचा पाठ करत जा. 6 महिन्यापर्यंत हा महोत्सव. एक लक्षात ठेवा, हा महोत्सव फक्त गोकुळामध्येच, नंद भवनामध्येच आणि नंद यशोदेच्या साक्षीनं होतो. तुम्ही म्हणाल हा कसा होतो? अरे गोकुळ कशाला म्हणतात? गोनाम इंद्रिय कुलनाम समूह. जिथे इंद्रियाचा समूह एकत्र झाला त्याला गोकुळ म्हणतात. शुकदेव, हे राजन, या इंद्रियाचा समूह कुठे एकत्रित झाला? आपल्याला किती इंद्रिय आहेत? 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. ही कुठे एकत्रित झाली? या मानवी देहामध्ये एकत्रित झाली की नाही? म्हणून या मानवी देहाला गोकुळ म्हणतात. याच्यातलं नंदभवन कोणतं येतं? हे हृदय, हे आपलं नंदभवन आहे. आणि याच्यातली नंद यशोदा कोणती आहे? तर दुसऱ्याला आनंद देणारी जी बुद्धी आहे त्याला नंद म्हणतात, आणि दुसऱ्याला यश प्रदान करणारी जे मन आहे त्या मनाला यशोदा म्हणतात. आनंदम ददाती इति नंदः आणि यशम ददाती इति यशोदा. अरे भगवान कुठेही जन्माला येत नाही. म्हणून तुम्हाला माहित असेल की कधीही नंद कृष्णाला आपला नाही तर सर्वांचा समजत असत. जो दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये ज्याला आनंद वाटतो ना त्याला नंद म्हणतात. आमचं उलट आहे, दुसऱ्याला आनंद झाला होता आमच्या डोक्यामध्ये तापच उठतो, स्फोटच व्हायची बारी. हा फुटतं का काय वाटतं असं खाट दिस. बर, यशोदा कोणाला म्हणतात? यशम ददाती इति यशोदा. जी दुसऱ्याला यश दिल्यानंतर आपलं यश मानते. दुसऱ्याला जरी यश मिळालं, आता उदाहरणार्थ एखाद्याचं असताना कल्याण झालं तरी सुद्धा आपलं त्याच्यामध्ये कल्याण समजणारं जिच्याकडे मन आहे तिला यशोदा म्हणतात. उग शेजारणीचा पोरगा मेरिटनं पास झाला ना आपला नापास झालो, गोड वाटतंय हो तुम्हाला? नाही. आणि मग कसली यशोदा तुम्ही? अरे दुसऱ्याचा जरी मुलगा मेरिटनं पास झाला तरी स्वतःच्या मुलाचा पास होण्या इतका आनंद जर आम्हाला होत असेल तर समजावा आम्ही यशोदा आहोत. आणि असं जर नसल तर भगवान आमच्याकडे येण्याची दुरापास्त संभावना कम आहे. अशी जिथं बुद्धी आहे तिथे यशोदा असं मन आहे, आणि तिथेच होऊ शकतो. म्हणून आपल्या या हृदय भुवनामध्ये, या शरीररूपी गोकुळामध्ये, या हृदयरूपी नंद भवनामध्ये आणि नंद यशोदाचा म्हणजे मन आणि बुद्धीच्या साह्याने भगवंताचा प्रागट्य महोत्सव त्याच्या नामचिंतनाच्या रूपाने माणसाने जीवनामध्ये अखंड केला पाहिजे. तो समाधानाला प्राप्त होतो. राधे राधे. अरे जरा मना जोरानं राधे राधे. आज 6 महिने झाली होती. 6 महिने हा महोत्सव चालला. आज 6 दिवस झाले होते कृष्णाला जन्मून. आणि त्यावेळेस मात्र सहज नंदाच्या लक्षामध्ये आलं की आपण कंसाचा वार्षिक कर द्यायचा त्या ठिकाणी विसरलेलो आहोत. म्हणून नंदाने एक काम केलं. गोपान गोकुल रक्षायाम निरूप्यम मथुराम गतः नंदः कौशिष्य वार्षिक्यम करम दातु कुरुद्वहन. शुकदेव म्हणतात, हे राजन, वार्षिक कर जो कंसाचा होता तो द्यायचा नंद विसरल्या गेले या आनंदामध्ये. आणि आज बऱ्याच मोठ्या गोपाळांना सांगितलं तुम्ही माझ्या या लालाचं इथे रक्षण करा गोकुळामध्ये. मी मथुरेतून कंसाचा वार्षिक कर देऊन येतो. असं सर्वांवर जबाबदारी दिली आणि नंद बाबा मथुरेला 6व्या दिवशी निघून गेले. पण एक सांगू का, भगवंताचं काम सोडून जो प्रपंचाच्या कामाला जातो ना त्याच्यावर समजावं त्या दिवशी गोकुळ नगरीवर संकट आल्याशिवाय राहणार नाही. जरा अध्यात्म बारकाईने बघा. एक सांगतो तुम्हाला, जीवनामध्ये दुनिया जरी झाली, काही जरी झालं
परमार्थ तुम्ही सारख्या माळा जपत बसणं म्हणजे परमार्थ नाही. फक्त ज्याला आपण प्राधान्यक्रम ज्याला म्हणतो, परमार्थ लई वेगळा करण्याची गरज नाही आहे, फक्त त्याचा प्राधान्यक्रम बरोबर असला पाहिजे. प्राधान्यक्रम म्हणजे काय? जीवनामध्ये करायचं तर आम्हाला सगळंच आहे, पण प्राधान्याने पहिलं काय करायचं आहे तर तो भगवंताची प्राप्ती. म्हणून जीवनामध्ये प्रपंच आनंदाने करा, पण ज्या वेळेस भगवंताला वेळ द्यायची वेळ आली ना, एका सेकंदामध्ये प्रपंच बाजूला ठेवा. दोन जर कामं तुमच्या समोर उभी असतील, एक परमार्थाचं आणि एक प्रपंचाचं, तर हात जोडून विनंती आहे माझी की पहिला क्रम पारमार्थिक कामाला द्या. कारण की त्या क्षणाला जर तुमची काही वेळाने मृत्यू झाला तर बरोबर येणारं काम पारमार्थिक आहे, प्रापंचिक काम बरोबर येणार नाही. झाला परमार्थ, आनंदाने प्रपंच करा, पण परमार्थाला जर प्रपंच आडवा येत असेल तर तो प्रपंच बाजूला ठेवला पाहिजे. पहिलं काम भगवंताचं आणि नग प्रपंचाचं. मला वाटतं याच्यापेक्षा ईश्वराची वेगळी उत्कृष्ट भक्ती कोणती असू शकत नाही. मी एका बाबतीत मला भगवंताचे धन्यवाद मानतो. मी सारखा कामामध्ये असतो, काही ना काही चालू असतं, उठाने चालूच असतात, प्रपंचामध्ये असतील कशाचं सगळं. पण भगवंताचं काम जर आलं ना, माझ्या भगवंताचं पांडुरंगाचं, मग त्याच क्षणाला मी कार्य सोडून देतो आणि माग पुन्हा फोन सुद्धा लावत नाही, काय चाललं, त्या कार्याला निघून जातो. त्या कार्याला जाईपर्यंत 24 तास जागेल, 24 तास जागून जेवढं होईल तेवढं आटोक्यात आणणार. पण जाण्याची वेळ आली ना, एकदा हातात बॅग घेतली की माग दुनिया झाली तरी माझ्या लक्षात सुद्धा येत नाही की काय झालं असेल. जे व्हायचं असेल ते होईल. का? अरे हे वैभव माझ्यासाठी आहे, मी वैभवासाठी नाही. पैसा माझ्यासाठी आहे, मी पैशासाठी नाही. संसार आत्मकल्याणासाठी आहे, संसारासाठी मी नाही. म्हणून पहिली वाट जरा आत्मकल्याणाची. भगवंताचं कार्य सोडून प्रपंचाच्या कार्याला जाऊ नका. इथंच आमची चूक होतीये बाबांनो. हा मानवी देह परत नाही. नंद बाबाने चूक केली आणि पुतनेसारखं संकट गोकुळावर त्या ठिकाणी आलं, मथुरेला त्या ठिकाणी. आता एक सांगू का, कृष्णचरित्र बारकाईनं ऐकायचं जर झालं ना तर 1 वर्षभर लागेल. नेमकं गोकुळा करून मथुरेकडे गेले म्हणजे काय, याचा अध्यात्म आहे. मथुरा म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मथुरेमध्ये गेले आणि कर देऊन रस्त्याने फिरत असताना इतक्यामध्ये वसुदेवाची भेट झाली. वसुदेव देवकीला बंदी शाळेमधून कंसाने सोडून दिलं होतं. कधी? ज्यावेळेस आकाशवाणीने सांगितलं त्या आकाशामध्ये जाणाऱ्या योग मायेने, कंसा अरे तू मला काय मारणार, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे, अवतरित झालेला आहे. तेव्हा मात्र देवकीची माफी मागितली कंसाने की भगिनी मला माफ कर, तुझ्या एवढ्या पुत्रांची हत्या केली, शेवटी काही हाती लागलं नाही आणि बंदीमधून सोडून दिलं होतं. पण याला काय माहिती, नंदाच्या घरी तो सुरक्षित आहे म्हणून. आज वसुदेवाने पाहिलं नंद बाबाला मथुरेमध्ये फिरताना, वसुदेवाने तो डोक्याला हातच लावला, म्हणलं तोबा तोबा तोबा. आणि मी रातचं माझा पुत्र या नंदाच्या घरी सुरक्षित राहील म्हणून आसरा नेऊन दिला आणि तो इथंच फिरायला गेले. जवळ राम 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 वसुदेव, राम राम. अरे म्हणा की राम राम, का त्याला वेळ काळ लागतोय? अरे देवाचं नाव जसं निघाल तसं घेत जा. राम राम तुम्ही म्हणायचं. आपल्याकडे एक वाईट गोष्ट आहे, फक्त पुरुषाने राम राम करावं आणि यांनी जायचं का नरकामध्ये? राम राम प्रत्येकाने केला पाहिजे. यूपी प्रत्येक फक्त आणि फक्त दक्षिणेमधली काही राज्य सोडतात, त्यामध्ये महाराष्ट्र आहे, विशेष करून महाराष्ट्र. इथंच नियम आहे तर रामरामाला. काय नियम आहेत म्हणल्या, भावकीत घालू नाही राम राम,
का रोग येतो का रामाचं नाव घ्यायला भावकीमध्ये? सुतक पडल्यावर म्हणले राम राम करू नाही. अरे हे काय आहे? आणि मेला माणूस तर तसंच नरकात जाऊन द्यायचा का? म्हणजे राम राम. अरे देवाच्या नावाला एक आमच्या संतांनी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला, राज्यभार चाले ऐसा. नवीन वाटा निर्माण केल्या संतांनी, त्या वाटेने चला. माऊली म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हरिपाठ बोंबलत बोंबलत म्हणता काळ वेळ नाम उच्चार, नाचू नाचू हरिपाठ. आणि इकडं सुतक पडले का? मग राम राम जमत नाही का? कुणी सांगितलंय तुम्हाला त्याची माझी भेट घालून द्या? कोण्या शास्त्रात लिहिलंय सुतक पडल्यावर भावकीमध्ये राम राम घालू नाही म्हणून? आहेत ना तुमच्याकडे नेहमी. मोडून टाका या नियमांना. संत परंपरेमध्ये कसलाही याला थारा नाही. बाबांनो, इकडे अनेक माझे मित्र आहेत, त्यांच्या घरी मी गेलो, प्रत्येक नवरा बायको मध्ये राम 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 राम. पहिल्यांदा मी वृंदावनाला आलो, इथं लखनौचा विजय शर्मा म्हणून माझा मित्र आहे, त्याचा पहिला दुसऱ्या दिवशी फोन आला. आल्याबरोबर त्याने राम राम. मला इथं मग काही माहिती नव्हतं. भाभीजी राम राम. मी म्हणलं बावळटेस करे? भाभीजी नाही बोले, हमारे यहाँ सबको राम राम किया जाता. अरे राम 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 हा काही कुठं काही औपचारिकता नाही. कोणत्याही संवादाची आणि कार्याची सुरुवात रामाच्या नावाने झाली पाहिजे, हा त्याच्यातला नियम आहे. आणि तिथे भावकी सुतकन मुत याचा काय संबंध आहे? म्हणून आजपासून काय म्हणायचे ते म्हणा. राम राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, जय श्रीकृष्ण म्हणा, जय शिवराय म्हणा, जय जिजाऊ म्हणा, जय तुकाराम म्हणा, जय हनुमान म्हणा. जे नाव आवडेल ते घ्या, पण माझ्या भगवंताचं आणि आदर्शाचं नाव घेऊन कोणत्याही संवादाचा आरंभ करा. राम राम, राधे राधे. काय म्हणायचे ते म्हणा. हरिओम म्हणा, जय सियाराम म्हणा, राधे राधे म्हणा, राधे कृष्णा म्हणा, गणेश, जे आवडेल ते. आता घरी गेल्यावर सगळे राम राम म्हणजे देवाचं राधे राधे म्हणा, सीताराम म्हणा. तुम्ही ठरवा का? तुम्ही बी बायकोला आणि बायकोनं बी तुम्हाला. जेवढ्या जोड्या आहेत कमीत कमी तेवढ्या. बिगर जे जेवढ्या जोड्या फुटून आलेल्या आहेत का, त्यांचं गणित बसायला 4-8 दिवस लागेल. पण जे जोडीनं आलेले आहेत त्यांचं गणित इथूनच चालू होऊ द्या. राम राम. तिला आय काय कुठली आय आणले, तिला म्हणायचं राधे राधे. ती माग वळून बघणच की हो नाही राधे राधे, माग वळून बघणच नाही. देवाचं नाव माझ्या भगवंताचं घ्या, कसंही घ्या, पुण्य होणार आहे बापांनो. राधे राधे. आणि म्हणून या ठिकाणी असतात. खाली बसा आई, खाली बस, बाजूला व्हा नाही तर. म्हणून देवाचं नाव राम राम केला त्या ठिकाणी. राम राम झाला. नंदाने सांगितलं, अरे तू इथे काय करतो बाबा? आणि नंद बाबाच्या नेत्रामध्ये त्या ठिकाणी हसू लागले नंद बाबा. अरे नंदा, हे वसुदेव हसू लागले. अरे नंदा, तुझ्या घरी एवढा मोठा पुत्र जन्माला आला आणि तू मला सांगितलं नाही. हा शब्द काढताच क्षणी नंद बाबा रडू लागले. बघा मैत्री कशी असली पाहिजे. का रडताय? अरे तू सांगितलं नाही मला. नंद रडत रडत म्हणतात, ए वसुदेवा, अरे माझ्या घरी तरी एक पुत्र जन्माला आला, पण तुझ्या घरी 7-7 पुत्र जन्माला आली, पण दुष्ट कंसांनी त्या सर्वांना मारून टाकलं. म्हणून माझ्या एका पुत्राचा आनंद तुला सांगणं माझ्याच्याने नाही झालं, मला माफ कर. अरे कोण सांगणार या नंदाला, तो सुद्धा पुत्र ह्या वसुदेवाचाच आहे. पेटीचा आवाज वाढवा. कोण सांगणार त्यांना? नातं असं असलं पाहिजे, मैत्री अशी असली पाहिजे. आज पुत्र जन्म आहे म्हणून नंद आनंदी आहे, पण वसुदेव मात्र दुःखी आहेत. वसुदेव दुःखी आहेत, पण मित्राचं सुख पाहून आनंद उत्सव करतात. आज नंद बाबा सुखी आहेत, पण मित्राचं दुःख पाहून दुःखी होतात. याला मैत्री म्हणावी.
अरे यांची एवढी घनिष्ठ मैत्री होती, याच्या मैत्रीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर मला वाटतं एवढी दिव्य मैत्री होती ना की त्याचं उदाहरण शास्त्रामध्येच आहे. मला एक सांगा, अरे धन्य आहे त्यांच्या मैत्रीचं उदाहरण. कशावरून मैत्री महान होती माहिती आहे? ही गुप्त मैत्री होती यांची नंदाने व वसुदेवाची, कुणालाही माहित नव्हती. मला एक सांगा, बलराम हा वसुदेव देवकीचा कितवा पुत्र आहे? 7वा पुत्र आहे. तो जन्माला कुठे आला? रोहिणीच्या उदरी. ही रोहिणी कोण आहे? आपल्याला हे तर कळतंय की वसुदेव देवकीच्या इथे कृष्ण जन्माला आले आणि त्या ठिकाणी पाठीमध्ये घालून नंदाने यशोदेच्या कुशीमध्ये नेऊन ठेवलं. म्हणून हा यशोदानंद नाही आहे, नंदनंद नाही आहे, देवकी नंद नाही आहे आणि वसुदेव नंद नाही आहे. पण बलरामाच्या बाबतीत तोही वसुदेव नंदन आहे आणि तोही देवकी नंदन आहे आणि राहतोय तर नंदाच्या घरी आणि तो रोहिणी पुत्रही आहे. मग हे कसं गणित? ज्यांना माहित नसेल त्यांनी आणखी लक्षपूर्वक ऐका बाबांनो. इतकी मैत्री यांची घनिष्ठ होती, त्याचं उत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर प्रसंग असा आहे, हा भागवतानामध्ये नाही अन्य ठिकाणी आहे, पण माहितीच तो सांगतो. ज्यावेळेस वसुदेव देवकीला बंदीमध्ये टाकलं ना, त्यावेळेला 7व्या क्रमांकाची वसुदेवाची पत्नी, जिचं नाव होतं माता रोहिणी, ती असणारी धावत आली आणि रडू लागली वसुदेवाजवळ. आम्ही काय करावं आता? त्यावेळेस वसुदेवाने रोहिणीला सांगितलं, रोहिणी चिंता करू नकोस, जा गुप्त पद्धतीने जा, कंस तुम्हाला त्रास देईल, तू जाऊन माझा एक असा मित्र आहे की तो तुझं रक्षण, मातेप्रमाणे तुझं रक्षण करेल. आणि तो माझा मित्र दुसरा कोणता नाही तर गोकुळामध्ये राहणारा नंद आहे. ही मैत्री जगाला माहीत नव्हती. आणि म्हणून आतापर्यंत या जगाला नंद बाबाने कळून दिलं नाही की रोहिणी नेमकी आहे कोण. मला एक सांगा, इतक्या दीर्घ काळ, वर्षानुवर्ष ज्या मित्राचं घर आपल्या पत्नीला राहण्यासाठी सुरक्षित वाटतं, त्या मित्रावर विश्वास आणि प्रेम या दोघांचं किती अतूट असेल, यापेक्षा आणखीन उत्तम उदाहरण काय असलं पाहिजे. आणि मला तर वैचित्र्य त्या गोष्टीचं वाटतं की बाबांनो, किती त्या निर्मळ अंतकरणाची माणसं होती त्या काळामध्ये. अरे तुमच्या आमच्यासाठी मान्य आहे की मायेने गर्भाचा अपकर्ष केला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित केलं, पण लौकिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर प्रश्न उभा राहतो की नंद बाबा तर वसुदेव बंदीमध्ये आहेत, मग रोहिणीला पुत्र झाला कसा? पण विश्वास किती होता अतूट हे मात्र निश्चित तपासण्यायोग्य आहे. नंद बाबाने सांगितलं, बाबा तुझ्याकडे 7 पुत्र जन्माला आली, एकही जिवंत नाही, जाऊ दे. अरे तुझा पुत्र माझा पुत्र आहे, जा. अरे तू इथे थांबू नको बाबा, तू गोकुळावर संकट येणार आहे असं मला वाटतं, वसुदेव संकट येणार आहेत असं म्हणलं की नंद बाबा निघाले. चला लवकर गेलं पाहिजे, लवकर गेलं पाहिजे असा विचार करतात. इकडे नंद बाबा गोकुळाकडे निघाले आणि इकडे पुतना 15 दिवसामध्ये कंसाच्या सभेमधून 15 दिवसामध्ये जन्मलेल्या सर्व बालकांची हत्या करण्याचा पण उचलून आली आणि दिव्य असं स्वरूप धारण केलं. चम 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 कपडे म्हणतात, दिसायला देखणी गुरी गुमटी. अरे जी काही नकली असतं ना ते जास्त चमकत. हजारो अनेक स्त्रिया ब्राह्मणांची आणि गोपांगणाची जथेची जथे नंद भवनाच्या दिशेने जात होती. एका जथ्यामध्ये मिसळली, गेली. या 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 यशोदेने सर्वांचं स्वागत केलं. या भगिनींनो या, स्वागत आहे, आपलं स्वागत आहे. आल्या, सर्वांचा स्वागत सत्कार केला. हे सर्वांचं असताना आदर आतिथ्य केलं आणि सगळींनी विचारलं, यशोदे अगं कृष्ण कुठे आहे, लाला कुठे आहे? ती म्हणली असताना झोपलाय. राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम,
कृष्ण. यशोदेने सांगितलं झोपलेल्या कृष्णाला वाटलं आज भवानीची वेळ आहे. कशाची भवानी? अवतार कार्याचे असताना शुभारंभ करण्याची वेळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे बाप्पा, दुनिया जाऊन देतो पण भाजीपाला विकणारा भवानीचं गिराईक जाऊन देत नाही. ते म्हणतोय नाट लावू नको नसले काय रुपयाटाने कमी पण घे. भवानी आहे आज. भगवंताने विचार केला दारावर त्या ठिकाणी राक्षस आलेला आहे आणि आता आपण या दुष्टांचा संहार करायला अवतार घेतलेला आहे. आता शांत बसण्यात मजा नाही. भगवंताने रडायला आरंभ केला. माता यशोदा तिकडे जाऊ लागली. पुतना म्हणली यशोदे अगं तू तुझं काम बघ, मी त्याला पाळणा करते. म्हणले हो ठीक आहे, पाळणाही कर आणि माझ्या कृष्णाला खूप सारा आशीर्वाद दे. ठीक आहे. पुतना तिकडे जाऊ लागली भगवंताकडे. सुखदेव म्हणतात राजन भगवंताने त्या ठिकाणी डोळे बंद केली. का म्हणले का डोळे बंद केली? त्याची जवळपास 14 कारणं भागवतकारांनी वेगळी वेगळी संतांनी सांगितली. भगवान विचार करता आहेत की मी तर दूध प्यायला इथे आलो आणि ही पहिलं स्तनात तर विष भरून आली आहे पाजायला. कशी आली होती पुतना? स्तनामध्ये विष धारण करून आलेली होती या बालकाला पाजून मारण्यासाठी. ही राक्षसी म्हणून भोलेनाथाचं स्मरण करत होते नीलकंठ महादेवाचं. त्याचा गळा निळा कशामुळे झाला? काल दर्शन केलं ना तुम्ही, कंठ निळा का झाला? ज्यावेळेस समुद्र मंथनामध्ये निघणारं विष भोलेनाथांनी असताना सर्व देवतांनी त्या ठिकाणी विनंती केली कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. हे भोलेनाथ, हे विष विष कोणीही जी प्रथमी जळू पाहते या हलहल विषाने. आपण कृपा करा या जीवावर. शंकर पार्वतीला म्हणतात ए पार्वती, म्हणले काय बघणं देवता मला विष प्यायला बोलवायलेत, काय करू? कोणती बायको म्हणेल की हो ऐका त्यांचं. पार्वती मातेने सांगितलं प्रभू आपली लीला आहे, आपण पूर्ण करावी, जे वाटेल ते. भगवान गेले आणि ते हलहाल विष आणि भगवंताने या जगासाठी प्राशन केलं. म्हणून त्याला करुणेचा अवतार म्हणतात भोलेनाथ. पण त्रास होऊ लागला आणि विचार केला की हे विष जर हृदयामध्ये उतरलं तर हृदयामध्ये माझ्या रामकृष्णाचं वास्तव्य आहे, म्हणून हृदयातही नको. जर बाहेर फेकलं तर बाहेर या जगाला त्रास होईल, म्हणून जगाला त्रास होऊ नये म्हणून बाहेर फेकलं नाही. आणि पोटामध्ये उदरामध्ये जर उतरलं तर हृदयामध्ये माझ्या रामकृष्णाचं वास्तव्य आहे, त्यांना त्रास होईल. मग काय केलं? कंठामध्ये धारण केलं आणि म्हणूनच तो कंठ निळा पडला. आणि त्याच्यातून शांती मिळण्यासाठी रामाची समाधी ज्या ठिकाणी भोलेनाथाने लावली ते स्थान म्हणजे नीलकंठ महादेव आहे. आणि म्हणून तो विषाच्या प्रभावाने कंठ निळा झाला आणि माझ्या भोलेनाथाला नाव पडलं. बोले नीलकंठ महादेव की. एक सांगू का, संसारामधलं निघणारं विष, समुद्र मंथन हा संसार आहे. यामध्ये अनेक तुम्ही जेव्हा मंथनाला लागाल, प्रयत्नाला लागाल, पहिल्या हातामध्ये तुम्हाला अमृत येणार नाही, पहिले कटू अनुभव म्हणजे विष येईल. वाईट गोष्टी अनुभवायला मिळतील, पण एक लक्षामध्ये घ्या, वाईट गोष्टी या जगामधून मिळणाऱ्या जेवढ्या वाईट गोष्टी आहेत ना तुम्ही बाहेर फेकू नका, म्हणजे लोकांना बोलूनही दाखवू नका. ना वाईट गोष्टी पोटामध्ये ठेवू नका, फक्त ठेवायच्या असल्या तर कंठामध्ये ठेवा. जो केवळ कंठामध्ये ठेवतो ना तोच विजयी होतो आणि तोच भगवत प्राप्तीला लायक आहे आणि तोच खरा भगवंताचा भक्त आहे आणि तोच जीवनामध्ये समाधानी होतो. का? वाईट अनुभव, लोकांचे वाईट अनुभव, दुःखद अनुभव जर पोटामध्ये ठेवले ना तर लोक म्हणते ना आतल्या गाठीचा आहे. काय म्हणते? लय पोटात ठेवतंय, आतल्या गाठीचं आहे ते. आणि जर बोलून दाखवलं ना लोक म्हणतील फटकळ तोंडाचा, लय खराब तोंडाचं आलं ते. कंठामध्ये ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संसारामध्ये लोकांमध्ये वाईट अनुभव येतच असतात. निंदा, स्तुती, चांगलं वाईट हे समोर येतच असतं आपल्या. ते एक सांगू का, संसारामध्ये
संसार ही भागवत म्हणते कोळशाची खाणी आहे. काय आहे? कोळशाची खाणी. कोळशाच्या खाणीमध्ये उतरल्यावर कितीही जपून चाललं तरी उलीतिली कुठून तरी काळं डाग लागतच असतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये लोळायचं नाही. म्हणून वाईट अनुभव जरी आपल्याला आले तरी ते पोटामध्ये ठेवू नका आणि कुणाला बोलूनही दाखवू नका. केवळ आपल्या कंठामध्ये धारण करा. जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. आणि आज भोलेनाथाचं स्मरण करता आहेत भगवान गोपाळ कृष्ण. बाबा मी तर दूध प्यायला आलो, विष पिण्याचा अनुभव तुम्हाला आहे, तुम्ही माझ्या कंठामध्ये बसा म्हणतात. म्हणून डोळे बंद केली भगवंताने. राधे राधे. दुसरा विचार करतात की ही पूर्वजन्मामध्ये कोण होती याचा विचार करतात. हिला कोणती मुक्ती देऊ. पूर्वजन्मामध्ये पुतना कोण होती माहिती आहे? राजा बलीची पुत्री, जिचं नाव होतं रत्नमाला. जेव्हा बलीला पाताळामध्ये त्रिलोकीचं दान मागण्यासाठी वामन भगवान त्या ठिकाणी आली. ईशतो वैरोचने साक्षात भगवान विष्णू रव्ययः कश्यप अदितिर्जातो देवानां कार्य सांग. त्या वेळेला त्या बटुक वामनाचं रूप पाहिलं आणि मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं रत्नमालेच्या, की किती असणारा छोटस आणि सुंदर बालक आहे. प्रेम उत्पन्न झालं, वात्सल्य जाग झालं. परंतु जेव्हा पित्याला पाय देऊन पाताळामध्ये घातलेलं तिने पाहिलं त्यावेळेस रत्नमालेला राग आला. म्हणली ह्याचा नरडीचा घोटच घ्यायला पाहिजे ह्या लेकराचा. हे दोन भाव एकाच वेळेला जागे झाली. म्हणून याच रत्नमालेचा पुनर्जन्म राक्षस कुलामध्ये पुतना नावाने झाला. म्हणून हिच्यामध्ये दोन भाव या ठिकाणी आहे. आली आहे माता म्हणून, पण काम करते आहे शत्रूचं मारण्याचं काम करते. कोणी कोणी म्हणलं भगवंताने काम नेत्र बंद केले. भगवान विचार करतात की हिला नेमकी कोणती मुक्ती देऊ. जाऊ द्या, एवढे करणं सांगायला खूप वेळ लागेल. नेत्र बंद केली. पुतना जवळ आली, भगवंताला घेतलं, आपल्या स्तनाला लावलं, मुखामध्ये स्तन दिला, उत्तरीय वस्त्र ओढून घेतलं आणि भगवंताने विषप्राशन करायला सुरुवात केली. पुतना महाद्वाराच्या दिशेने जाऊ लागली, लपण्यासाठी आसरा पाहू लागली. पण भगवंताने इकडे विषप्राशन करता करता विष समाप्त केलं आणि विष समाप्त झाल्यानंतर प्राणाला त्या ठिकाणी भगवान प्राणाचा अपकर्ष करायला सुरुवात केली. ज्या वेळेस पुतनेचे प्राण शिकुडल्या जाऊ लागले, आकुंचित होऊ लागली, पुतनेला त्रास होऊ लागला. पुतना म्हणू लागली, झटकू लागली कृष्णाला, सोड 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 सोड. भगवंताने हळूच तोंड बाजूला काढलं. म्हणले मावशी, एक तर आपण पकडीत नाही, पकडलं तर परत सोडत नाही. पुतना घाबरली. अरे हे 6 दिवसाचं बोलतय सुद्धा आणि पळू लागली पुतना महाद्वाराच्या दिशेने. आक्रोश करत पुतना जाते. शुकदेव म्हणतात राजन, महाद्वाराच्या बाहेर पुतना निघाली. भगवंताने प्राणाचा अपकर्ष केला, प्राण शिकुडला गेले आणि महाप्राणाचा असताना अपकर्ष करता क्षणी धाडशी पुतना त्या ठिकाणी कोसळल्या गेली. महान भूकंप व्हावासा आवाज, धरणी कंप निर्माण झाला. सर्व लोक घराच्या बाहेर आले, आरडाओरडा करू लागली. काय झालं, काय झालं, काय झालं. इकडे पाहून येतात तर काय झालं, अगड बंब महान असं शरीर पडल्या गेलं. शुकदेव म्हणतात राजन, केवढं पुतनेचं शरीर आकार घेऊन पडलं माहितीये का? केवढं होतं? त्रिगभ्युती चूर्णयामास राजेंद्र. हे राजन, किती जमिनीवरचे झाड भोगा झाले. त्रिगभ्युती, एक गभ्युती 2 कोसाची असते. किती? 2 कोस. 2 कोस म्हणजे किती? 6 किलोमीटर. इथे किती किती गभ्युती सांगितलेल्या आहेत? त्रिगभ्युती चूर्णयामास राजेंद्र. 3 गभ्युती म्हणजे साहित्रिक 18 किलोमीटर परिसरामधल्या झाडांचा चकणा चूर झाला या पुतनेच्या शरीराने. केवढं आगडबंब असलो शरीर. गोपांगणा धावू लागल्या, अगं यशोद्या, कृष्ण कुठे आहे, कुठे आहे कृष्ण दिसेना. माता धावू लागली, इथे असेल का, इथे असेल का, इथे असेल. पाहिलं तर पुतनेच्या शरीरावर, वक्षस्थळावर भगवान क्रीडा करत आहे. आक्रोश करत माता धावत गेली आणि कृष्णाला पकडलं आणि खाली आणलं. नेत्रामध्ये घळघळ अश्रू आली. माझ्या
कृष्ण वाचला याची असताना तिला आनंद झाला. गाईच्या गोठ्यामध्ये नेला. या दुष्ट पुतणीची माझ्या कृष्णाला बाधा तर नाही झाली. आणि बाधा करण्यासाठी गाईच्या गोठ्यामध्ये नेऊन माता यशोदा हे राजन दृष्ट काढते. दृष्ट तुम्ही नजर काढतात ना, तुमच्या घरी नजर काढतात का? लागतच नाही. नजर काढू लागली. पण तुमची नजर ना आपल्याकडली नजर जरा ही नजर काढीत जा बाबा. ही माता यशोदा कशी काढते तशी तुमची नजर लईच वेगळी आहे काढणं. तुमची नजर काढण्यामध्ये काय काय सामान असतं हो? आमच्याकडचे माहितीत, पण नवं काही सामान एखादा सांगा ना. आमच्याकडे काय असतं माहितीये? तुटलेले बायेचे केस असतात का तुमच्याकडे? नाही. जात्यावरचा दगड, फुटा ठोकायचा दोंडा असतो का? काही इकडे असतो, काही इकडे नसतो. वाहन खेटर वापरून वापरून सोडून दिलेलं खेटर, तिखट जाळ मिरच्या, खडेचं मीठ, झाडायची किरसुनी, काय हे कशाची नजर काढायच्या सगळ्या गोष्टी. आणि नजरेत म्हणती काय माऊली? येणाऱ्याची, जाणाऱ्याची, कुत्र्याची, मांजऱ्याची, झाडावरच्याची, घरावरच्याची, शेजाऱ्याची, सगळ्याची, माझी, त्यांची, सगळ्याची नजर. ह्याला माय असणारे तव्याच्या पाटीवाणी, हे पिकलेल्या जांभळावणी. आणि ह्याला नजर. आणि शेंबडाच्या डोळे यायला लागले, याला नजर लागते. अरे नजर काढायची तर माता यशोदेची शिका. किती सायंटिफिक आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने किती व्यावहारिक आहे हे लक्षात घ्या. कसे काढते बाधा, कसे नष्ट करते माता. अरे गाईच्या गोठ्या इतकं पवित्र या जगामध्ये काही नाही. आणि गोमूत्र आणि गाईच्या गोबरा इतकंही पवित्र काही नाही. बाधाच काढायची असेल शरीराची, एक सांगू का? आंतरिक बाधा काढण्याचं काम नामस्मरण करतं. आणि बाह्य सूचीसाठी आयुर्वेदच त्या ठिकाणी काम गोमूत्र आणि गोबर त्या ठिकाणी करतं. म्हणून माता यशोदा गाईच्या गोठ्यामध्ये गेली. गोबराचं लेपन कृष्णाच्या. तुम्हाला माहिती आहे का, आजही तुम्ही जर माघ महिन्यामध्ये गेलात ना, या गंगेमध्ये हजारो साधू साबण लावून त्या ठिकाणी स्नान करत नाहीत, तर तपोमासामध्ये विशेष करून गाईचं गोबराचं स्नान त्या ठिकाणी करतात. आणखीन अंगाला लाखो साधू सापडतील. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळ ते केलेलं आहे म्हणून माहिती आहे. आणि खूप स्वच्छ अंग निघतं. साबण नसेल ना तर सुंदर गाईचं जे काही शेण आहे ना ते अंगाला लावा. आणि मला वाटतं त्याच्या इतकं पवित्र आपण गावरान गाईचं बरं का, नाही ताण जर्सीचं काय, ती जिम्मेदारी तुम्ही तुमच्यावर आहे. तुम्ही आणायचा जर्सीचा. महाराज बेकार शेण होतं असं काय होऊ नये. गावरान गाईचं लेपन केलं आणि गोमूत्राने स्नान कृष्णाला केलं. आणि म्हणते काय जरा ऐका. इंद्रियाणि ऋषिकेशं प्राणानारायणोवतु श्वेतदीपपतिष्यतं मनोयोगेश्वरोवतु. हे कृष्णा माझ्या, हे भगवान माझ्या, ऋषिकेश भगवान माझ्या कृष्णाच्या इंद्रियाचं रक्षण करा. हे भगवान, हे नारायण माझ्या कृष्णाच्या मनाचं रक्षण करा. हे असणार सर्वांना. पण शुभदेव म्हणतात राजन, अरे जी नाव माता यशोदा घेते ना ती कोण सांगणार का ग माते? हीच तर माझ्या ती माधवाची नावं आहे. कोण सांगणार तर यशोदेला? ज्याचा झाडा करत आहेस ना ज्या नावाने, अगं ते नाव त्याचीच आहे. दिव्य अशी पुतना. लोक म्हणले अरे ही पुतना आली कशी, आली कशी? दुसरे म्हणले अरे युदी कशी बी मिली कशी? एवढी मोठी. एक जण म्हणला मी सांगू का कशी मिली? कृष्णाला घ्यायला आली, घेतलं कृष्णाला, घाबऱ्या पळायला लागली, पळता पळता ठेस लागली, मिली. तेव्हा म्हणला पुढं का कान सुल तुझं? म्हणले का रे? अरे म्हणले जर पळता पळता मिली असती तर पालती नसती का पडली? म्हणली ठेस लागून पडलो माणूस कसा पळतो? पालता पडतो. ही बघ उतानी पडली. म्हणजे जाऊ दे कशीही मरू दे, पण करायचं काय? अरे महान सगळी झाडं मोडलेली एकत्रित केली, दिव्य चिता अक्रूर वनामध्ये निर्माण केली आणि चितेला अग्नी दिला. आणि आश्चर्य झालं या वेळेला राजन,
भागवतामध्ये 2 प्रसंग असे आहेत की ज्या ठिकाणी राजा ढसा ढसा रडलेला, त्याच्यातला हा एक प्रसंग आहे का जेव्हा पुढची गोष्ट राजाला सुग्रीवाने सांगितले, हे राजन एक आश्चर्य घडलं. काय? अशी चिता जळू लागली आणि या चितेमधून निघणारा सुगंध कसा होता माहिती आहे? 40 कोसापर्यंत वातावरण त्या सुगंधाने सुगंधित केलेलं. किती? आणि हे ऐकलं आणि राजाचं हृदय भरून आलं. का? भगवान 40 कोस वातावरण सुगंधित केलं म्हणजे याचा अर्थ राजा तिला मुक्ती मिळाली. मुक्ती महाराज, अशा दुष्ट पुतनेला त्या भगवंताने मुक्ती दिली. असं काय पुण्य होतं तिच्याकडे? काय काम होतं चांगलं? पुतना बाल घातग्नी राक्षसी रुधिरासना जिघांसयापि हरये स्तनम दत्वा अपसद्गतिम. काय काम चांगलं होतं? कुळ राक्षस कुळ होतं. काम म्हणले लेकरं मारत होती, आहार रक्त पीत होती, म्हणले भावना मारण्याची दुर्भावना होती. एकही गोष्ट चांगली नव्हती. पण इतक्या दुष्ट पुतनेला सुद्धा माझ्या भगवंताने परम मुक्ती प्रदान केली. म्हणून तर वसु न विदुर सुद्धा उद्धवापाशी रडताना म्हणतात, कृष्ण जेव्हा या जगाला सोडून गेले, उद्धवा असा भगवान या जगामध्ये होणे नाही. कसा? अहो बकीयम स्तनकालकुटम जिघांसया पाय यदप्यसाद लेभे गतिम धातृचितां तोतन्यम कम्मा दयालुम शरणव्रजे. बाबा शरण जा, माझ्या भगवंतासारखा दयाळू कोणी नाही. अरे एकदा तरी शरण जा त्याला मना भावे. एक सांगू, आग विष जर लिमलेट म्हणून प्याला तर काय करीनो? मारील ना. बर विष रसना म्हणून पिला तरी मारीलच, विष पाणी म्हणून पिला तरी मारीलच, आणि विष म्हणून पिला तरी मारील. का तर विषाचा गुण आहे मारकता. अग्नीला तुम्ही अग्नी म्हणून हात लावला तरी ती जाळेलच, गोळा म्हणून बुंदीचा गोळा म्हणून लावला तरी जाळेलच, अन्य वस्तू म्हणून लावला तरी जाळेलच. का तर अग्नीचा गुण दाहकता आहे. माझ्या भगवंताकडे जा, तुम्ही कसंही जा, शत्रू म्हणून जा, मित्र म्हणून जा, भक्त म्हणून जा, तो तुम्हाला मुक्तच करेल. कारण की त्याचा कृपाळू स्वभाव आहे. फक्त त्याला तुम्ही शरण जा. म्हणून बिंदू मानस एक सुंदर भजन लिहितात. मी वृंदावनामध्ये असताना, आता बिंदू मानस एक संत होऊन गेले, मी स्वतः रामायणाच्या पाटाला त्यांच्या 6:30 वाजता सकाळी जायचो, 4 किलोमीटर चालून. इतके सुंदर ते प्रसंग सांगायचे रामायणाचे बिंदू मानस. ते बिंदू मानस एक सुंदर भजन लिहितात. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, टाळी वाजवा सुंदर. एक फक्त 20 ते 20 मिनिट कथा करूया आपण. जो आदत तुम्हारी कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी. ओ सुनी रहती, ओ सुनी रहती अदालत तुम्हारी, कृपा की न होती. ओ सुनी रहती अदालत तुम्हारी, ओ सुनी रहती अदालत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी. सुंदर लिहितात बिंदू मानस. बाबांनो, भगवंताला शरण जा, मी कसेही असो. लोक काय काय म्हणते, देव माझ्या माग का लागलाय. अरे देव तुझ्या माग, कमाल झाली बाबा. एवढं कधीपासून मोठं. बरेच लोक काय म्हणतात माहितीये का,
शनी माग लागलाय, राहू माग लागलाय. अरे एवढं मी माणसानं मोठं समजलं नाही पाहिजे स्वतः. काय काय म्हणतो मी? शनी माग लागलाय, राहू माग लागलाय, केतू माग लागलाय. एवढे मोठे आहेत का आपण? आपल्या माग एवढ्या मोठ्या ग्रहानं लागावं एवढं नाही. अरे हे आमचे मनाचे दुर्गुण आहेत. अन्यथा सगळं इथंच आहे. त्याला शरण जा, त्याही नाही. पुढे चालून सुंदर अशा प्रकारे भगवान आता मोठे होऊ लागले. होत असताना त्यांना एक पुढे कथा इति आहे भोलेनाथाच. एक सांगतो तुम्हाला, या जगामध्ये सर्वात जर शंकराचा महान भक्त कोण, राधाकृष्णाचा पहिला भक्त कोण असेल तर तो नीलकंठ महादेव भोलेनाथ आहे. जर शंकर भक्ताची पहिली यादी जर करायची झाली आणि नाव लिहायचं झालं म्हणलं शंकर भक्तांचं नाव लिहा, तर पहिलं नाव येतं रामकृष्णाचं. आणि रामकृष्णाच्या भक्तांचं नाव लिहायचं झालं तर पहिलं नाव येतं भोले बाबांचं, माता पार्वतीचं. हे अतूट नातं आहे. इर इराचे हृदय. बाबांनो, आम्ही भेद करतो. बरेच माणसं भेद करतात का नाही? मी शंकराचा भक्त. कुणी म्हणतं नाही नाही मी कशाचा भक्त आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे. कुणी म्हणतं मी शंकराचा भक्त, कुणी म्हणतं मी देवीचा भक्त आहे. अरे हा देवात तुम्ही भेद कुठून आणला? एक सांगतो तुम्हाला, अरे सतीसारख्या पत्नीचा त्याग रामभक्तीमध्ये केला शंकराकडे. याच्यापेक्षा स्वामीजी रामायणा म्हणतात की शंकराच्या जीवनामध्ये नारायणाची अर्थातच रामकृष्णाची किती भक्ती आहे. एक वेळेस सीतेचं केवळ काही क्षण रूप कुणी धारण केलं, सतीने केलं, तर तिचा त्याग केला की यही तन मोहे भेट तोही मोहे नाही. हे सती, एक क्षण माझ्या मातेचं रूप तू धारण केलंस, आता तुम्हाला पत्नी म्हणून त्या ठिकाणी स्वीकार्य नाही. म्हणून तर दक्षाच्या यज्ञाचं निमित्त करून त्या देहाचा त्याग सतीने केला. ज्या देहाचा त्याग भोलेनाथांनी, या अंतरंग कथा आहे त्या. एक संकार रामायण, शिवमहापुराण आणि भागवत एकमेकांमध्ये असा गुतोडा यांचा. म्हणून रामायणकार म्हणतात त्याची सती असं नारी अरे, सती सारख्या पत्नीचा त्याग त्यांच्या भक्तीमध्ये झाला. म्हणून आज जेव्हा कृष्ण अवतार झाला ना, त्यावेळेस भोलेनाथाच्या मनामध्ये आलं की आज कृष्णाचं कधी दर्शन घेईल या अवताराचं. मध्ये एकदा एक अवताराचं दर्शन राहिलं होतं तर भोलेनाथाने गांधूळ करून टाकला सगळा वैकुंठामध्ये. गोंधळ केला. म्हणले हे नारायण, मला काही ऐकायचं नाही, कपट केलं माझ्या बरोबर. म्हणले काय केलं मी? सर्व अवताराचं दर्शन मी घेतलं, एक अवतार नाही पाहायला मिळाला मला. कोण म्हणतात? भोलेनाथ. डमरू वाजवतच गेले, हट्ट करून बसले वैकुंठात नारायणापाशी. 8व्या स्कंदात कथा येते, वेळाअभावी मी सोडून दिली. म्हणले झालं. म्हणले रामाचा अवतार घेतला, आनंद घेतला मी त्या स्वरूपाचा दर्शनाचा. कच्च मच्छ वराह छोटी छोटी अवतारे घेतली, त्याचा सुद्धा आनंद घेतला मी. नरसिंह या सुद्धा अवताराला एवढं उग्र रूप, पण मी स्वतः स्तुती करायला तिथे आलो होतो नंदीवर. नरसिंहाला बघितलं, नंदी तर चिंगाटच पळा. अरे सगळे अवतार पाहिली, एक अवतारात धोका केला म्हणले तो. म्हणले कोणता? आणि ते रूप तुम्ही सर्व काही दिव्य असं धारण केलं होतं. कोणता अवतार? मोहिनीचा. सगळे अवतार पाहिली आणि मोहिनीचं रूप मी पाहिलं नाही. मला मोहिनी अवताराचं दर्शन घडवायचंय. म्हणले बाबा ते अवतार तुमच्यासाठी नाही, म्हणले ते दैत्याला भुलवायला होता म्हणले होते. त्या अवताराच्या भानगडीत तुम्ही पडू नका. म्हणले मला काही ऐकायचं नाही, मला त्याचं दर्शन पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाही नको बाबा, नाही मला पाहिजेच. हट्ट मांडून बसले. नाही म्हणता म्हणता नारायण कधी मोहिनी झाले कळालंच नाही. आणि त्या रूपावर भोलेनाथ मोहित झाले. त्यांच्याकडून सुद्धा अपराध त्या ठिकाणी घडला. आणि त्यामधून असताना मारुती अवताराची कथा पुढे असताना चालू होते शिवपुराणांतर्गत. राधे राधे.
मला सांगायचं की हा तर विशेष कृष्ण अवतार धारण केलेला आहे. म्हणून भोलेनाथाने आज श्रृंगाराला आरंभ केला. कसा आहे श्रृंगार भोलेनाथाचा? शिवही संभुगन करही श्रृंगारा जटामुकुट अहिमूल सवारा. शिवही संभुगन करही श्रृंगारा जटामुकुट अहिमूल सवारा. अशा प्रकारचं रूप धारण केलं भोलेनाथाने. कानामध्ये एक जण आला, सुंदर चिताभस्म घेऊन आला भोलेनाथांना. अंगाला चिताभस्म लावलं. म्हणले बाबा असं उघडं जाऊन कसं जमायचं? मग काय, एक व्याघ्रांबर आणलं, कमरेला लावलं. पण व्याघ्रांबर निबर होतं. म्हणले याला पट्टा पाहिजे. मग एक सर्प आणला आणि करकटून कमरेला कंबरपट्टा बांधला. म्हणले गळ्यामध्ये रुंडांच्या माळा, कानामध्ये कुंडल विंचवाचे घातले, डोक्यामध्ये असताना मोर मुकुट त्या ठिकाणी काढला. कशाचा? सर्पाचा. 10 नंबरचा एक सर्प लावला. बाजूबंद सर्पाचे कंगन, सर्पाचे पायामध्ये पैंजण, सर्पाचं जनेऊ सुद्धा सर्पाचाच. डोक्यावर असणारी ती शशी. आणि अशा प्रकारचे भोलेनाथ रुद्र रूप धारण केलं आणि हातामध्ये डमरू घेऊन निघाले. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.